नमस्कार. मुलांना घडवताना या विचारधारेमध्ये आपण संस्कार आणि संवाद कौशल्यावरून आता महत्वाकांक्षा या एका महत्वाच्या टप्प्यावरती आलो आहोत. गेल्या भागामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णींनी व्यक्त केलेले काही विचार आणि त्याचा गोषवारा आपण बघितला. ते 4 YouTubeवरचे पॉडकास्ट ऐकताना माझ्या मनामध्ये जे काही विचार आले, ते ह्या भागात आणि पुढच्या भागात मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे. महत्वाकांक्षा पुष्प दुसरे, देहबोली. आपल्या आयुष्यात आपल्याला एखादी गोष्ट करायचीच आहे किंवा ती व्हायला हवीच आहे. त्यासाठी आपण कोणतीही किंमत मोजायला किंवा किंमत हा शब्द चुकीचा ठरतो, की त्याच्यासाठी जे लागेल ते आनंदाने जेव्हा आपण करतो, तेव्हा ती आपली महत्वाकांक्षा आहे असं आपण म्हणतो. मुलांच्या महत्वाकांक्षा योग्य की अयोग्य हे पालकांनी कसं ठरवावं? त्यांची स्वप्न बालिश आहेत का? इम्प्रॅक्टिकल आहेत का? का खरंच त्यांच्यामध्ये ती कुवत आहे? असा संभ्रम पुष्कळ पालकांच्यात असतो. त्यामुळेच मुलांनी व्यक्त केलेल्या एखाद्या इच्छेला किंवा महत्वाकांक्षेला प्रोत्साहन द्यायचं का नाही? आणि द्यायचं तर किती आणि नाही तर किती नाही? विरोध करायचा तर किती आणि प्रोत्साहन द्यायचं तर किती? असा संभ्रमही त्यांच्यात मग पुढे पडायला लागतो. याकरता एक मूलभूत प्रक्रिया मी नेहमी माझ्या पालकांशी जेव्हा मी संवाद साधण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मी हा एक मुद्दा त्यांच्यासमोर आवर्जून मांडते. मुलाचं पारदर्शक निरीक्षण. मुलाचं पारदर्शक निरीक्षण त्याच्या अगदी लहान वयापासनं, अगदी ते काही दिवसांचं बाळ असल्यापासून ते त्यांच्या शैशवावस्थेत आणि मग पुढे ती जसजशी मोठी होतात, तसं त्यांचं सूक्ष्म पारदर्शक निरीक्षण काही न बोलता आणि त्यातनं जाणवलेल्या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याची मनोमन स्वीकृती ही एक मूलभूत प्रक्रिया आहे आणि त्यातून मुलांच्या कोणत्या महत्वाकांक्षांना खतपाणी घालायचं आणि कोणत्याला आपण विरोध करायचा किंवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा याचा आपल्याला एक ढोबळ ठोकताळे तरी नक्कीच मिळू शकतात. प्रत्येक व्यक्ती 2 पद्धतीने अभिव्यक्त होत असते. एक्सप्रेशन प्रत्येक व्यक्तीचं 2 पद्धतीने होतं. एक ती जे प्रत्यक्ष आपल्याला बोलते आणि बोलून सांगते, की मला हे आवडत आहे, मला हे नाही आवडत आहे किंवा तत्सम काही. आणि दुसरी त्याची जी अभिव्यक्ती आहे प्रत्येक व्यक्तीची, ती देहबोलीची आहे, बॉडी लँग्वेज आणि त्याचे आलेले उत्स्फूर्त प्रतिसाद. कधी-कधी पहिली अभिव्यक्ती फसवी असू शकते. कारण मुलांचे फर्स्ट रोल मॉडेल्स त्यांचे आई-बाबा असतात. मी फार पूर्वी डॉक्टर आशिष देशपांडेंचा एक सायकॉलॉजिस्ट आहेत माझे मित्र. त्यांचं मी एक लेक्चर ऐकलं होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, की लहान मुलगा जेव्हा म्हणतो, की मला कंडक्टर व्हायचंय. बसमध्ये बसल्यानंतर मुलगा म्हणतो, मला कंडक्टर व्हायचंय. त्याला आवडतं तो कंडक्टर टिगडिक, टिगडिक तिकिटाचं हे करत असतो तेव्हा. आपण हसण्यावरी नेतो किंवा आपण दुर्लक्ष करतो. दुसऱ्या दिवशी आपण त्याला भेळवाल्याकडे घेऊन जातो. मग तो बघतो की भेळवाल्याच्या बाजूला खूप लोकं आहेत आणि तो पटापट सगळ्यांना भेळ बनवून देतोय. मग घरी आल्यावर तो म्हणतो, "आई, मला मोठं झाल्यावर ना भेळवाला व्हायचंय." ते पण आपण त्याचा एक गालगुच्चा घेतो, डोक्यावरनं हात फिरवतो आणि दुर्लक्ष. तिसऱ्या दिवशी टीव्ही लागलेला असतो आणि टीव्हीवरती कोणीतरी ॲस्ट्रोनॉट किंवा चंद्रावरती यान गेलाय असं दाखवतात आणि द चाइल्ड ऑब्झर्व्हज ते बाळ पाहतं की सगळेजण खूप फॅसिनेशननी त्या सगळ्या टीव्हीच्या कार्यक्रमाकडे बघतायत, आपापसात चर्चा करतायत, वाह-वाह करतायत त्या चंद्रयानात बसलेल्या किंवा आपल्या सायंटिस्टची. आणि मग ते म्हणतं की "आई, मी मोठा झालो ना की मला सायंटिस्ट व्हायचंय." लगेच आई-बाबांचे कान टवकारतात. हं. आणि जो येईल त्याला ते सांगत सुटतात, की "काय म्हणतो माहितीये का तो? मोठा झाल्यावर सायंटिस्ट होणार आहे."
बाळाच्या दृष्टीने कंडक्टर, भेळवाला आणि सायंटिस्ट तिन्ही सारखेच असतात. त्याला झालेल्या फॅसिनेशनचा ते एक काय म्हणू त्याला रिफ्लेक्शन असतं. पण जेव्हा त्याला हे कळतं की सायंटिस्ट म्हटल्याबरोबर आपले आई वडील भयंकर खुश झालेत, तेव्हा त्याच्यासाठी त्याच्या आई वडिलांना खुश करणं ही प्रथम म्हणजे ही प्राथमिकता असते, त्याची प्रायोरिटी असते. म्हणून ते सारखं म्हणायला लागतं की मला सायंटिस्ट व्हायचंय, मला सायंटिस्ट व्हायचंय. कारण आपण सायंटिस्ट होणार म्हटल्यावरती आईबाबांनी जाम उचलून धरलाय. भेळवाल्याला आणि कंडक्टरला काही उचलून धरलेलं नाही. त्यामुळे आणि आता खरंच त्याच्यात सायंटिस्ट होण्याची कुवत नसते सुद्धा. पण फक्त त्याला आई-वडिलांना खुश करण्यात त्याला भयंकर मजा वाटते, की आपल्या आई-बाबांना आपण खुश केलंय. हे जे आहे ना, ते त्याच्या बोलण्यावरती आपण मग ते तेच बोलतो आणि त्यामुळे बोलण्याची अभिव्यक्ती कधी-कधी फसवी असू शकते. खरोखर त्याच्यामध्ये सायंटिस्ट होण्याचे गुणधर्म नसतात. पण आपण म्हणतो, की आम्ही नाही त्याला सांगितलं, तो आपणहून म्हणतोय लहानपणापासनं, मला सायंटिस्ट व्हायचंय. आमचं तर काहीच म्हणणं नव्हतं. त्यामुळे पहिली अभिव्यक्ती बाळ जे बोलतं किंवा आपलं मूल जे बोलतं, ती अभिव्यक्ती कदाचित फसवी बाह्य घटकांवर अवलंबून असते. घरामध्ये काका, मामा डॉक्टर आहे किंवा IIT इंजिनियर आहे, त्यांचं वारेमाप कौतुक होतं. ते बघून मुलं पण म्हणायला लागतात, की मला डॉक्टर व्हायचंय. त्यामागे मागे किती तथ्य असतं, याच्या अनालिसिसमध्ये आपण कधी जात नाही, की त्याला विषयाची आवड आहे का? त्याला डॉक्टर म्हणजे काय हे कळलंय का? त्याला डॉक्टर झाल्यानंतर किंवा डॉक्टर होण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ह्याची कल्पना आहे का? डॉक्टर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते पर्सिव्हरन्स आहे का वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करण्याचा? पेशंट विषयी अनुकंपा ह्या गोष्टींचा आपण विचारच करत नाही. त्यामुळे पहिली अभिव्यक्ती ही कित्येक वेळा फसवी असू शकते. पण त्याची जी दुसरी अभिव्यक्ती आहे ना, त्याच्या देहबोलीची किंवा त्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची. तोंडाने माणूस फसवू शकतो. तोंडाने तो जे बोलायचं टाळतो किंवा बोलायला घाबरतो, ते आपल्या मूक हालचालीतून ते बाळ स्पष्टपणे सांगत असते वारंवार. जन्मल्यापासनं अनेक वेळा, अनेक प्रसंगी उत्स्फूर्त प्रतिसादातून किंवा बॉडी लँग्वेज मधून. ते पाहायला जर का पालक शिकले आणि ते जर का पालकांनी स्वीकारलं, तर आपल्याला एक खूप मोठा क्लू मिळतो. आपलं बाळ अगदी लहान वयापासून आपल्या प्रतिसादाने पुष्कळ गोष्टी सांगत असतं. त्याचं सूक्ष्म निरीक्षण केलं तर त्यांनी व्यक्त केलेली एखादी महत्वाकांक्षा त्याच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवणं पालकांना पुष्कळसं सोपं जाईल. आता बघा, मुलं खाली खेळायला जातात. मित्रांच्यात खेळतात. त्यांच्यात कधी-कधी मारामारी होते. आता ह्या सगळ्यामध्ये आपल्या मुलाचा काय रोल असतो साधारण हे आपण कधी बघितलंय का? किंवा बघितलं तर त्याच्यावरनं आपण काही आडाखे बांधलेत का? स्वाभाविकपणे आपलं बाळ काय करतंय? स्वतःच मारामारी करतंय? काहीतरी खोड्या काढून किंवा दुसऱ्याला उकसवून? का समोरच्याने कोणी मारलं तरी त्याचा रिस्पॉन्स कसा आहे? ते रडत रडत घरी येतं का आई मला मारलं करून? का त्याने आपल्याला मारलं की आपण पण त्याला 2 ठेवून येतो? बघताय की या एका छोट्या प्रसंगामध्ये 3 व्यक्तिमत्व पुढे येतायत. स्वतः मारामाऱ्या सुरू करणारं मूल हे गुंड प्रवृत्तीचं आहे. दुसऱ्याला खजाळा काढून, दुसऱ्याच्या खोड्या काढून. मार खाऊन रडत येणारं मूल थोडंसं घाबरट, कच खाऊन. आणि समोरच्याने मी नाही मारणार, पण समोरच्याने मारलं तर त्याला मी योग्य ते प्रत्युत्तर देईन. या स्वभावाचं मूल न्यायी आहे आणि हिंमतवान आहे. 3 स्वभावांचे 3 वेगळे पैलू या एका प्रसंगातून समोर येतात. असं जर पालकांनी निरीक्षण केलं मुलाचं आणि आपल्या गाठीशी ठेवत राहिलं, हा एक प्रसंग झाला. अशा अनेक प्रसंगातून मुलांची एक विशिष्ट प्रवृत्ती आपल्या समोर येत असते, की आपलं मूल न्यायी हिंमतवान आहे
गुंड प्रवृत्तीचं आहे का थोडंसं कचखाऊ आहे, मागे जाणारं शाय टाइप आहे. आता जे मूल हिंमतवान आहे, त्याने सैन्यात किंवा पोलिसात मी भरती होणार, अशी महत्वाकांक्षा मोठेपणे व्यक्त केली तर त्याला जरूर प्रोत्साहन द्यावं. पण जे मूल मुळात घाबरट आहे, ते जर म्हणायला लागलं की मला सैन्यात जायचंय, तर त्याच्या मागची कारण मीमांसा बघावी की ते असं का म्हणतंय. कारण आपल्याला तर कळतंय की त्याची ती प्रवृत्ती नाहीये. अशा अनेक छोट्या मोठ्या निरीक्षणातून पालकांना आपल्या पाल्याचा पिंड, त्याची गुणवैशिष्ट्ये कळतात. आता त्याला स्टँडर्डाइज करायचा प्रयत्न नाही करायचा, की जे मूल रडत परत आलं त्याला असं नाही शिकवायला जायचं, की "काय तू बावळट, एक ठेवून द्यायची, ऐकून नाही घ्यायचं आपण कोणाला" वगैरे असं काही शिकवायला नाही जायचं. साधारण गप्पा मारायच्या, पण त्याचं जो मूळ प्रकृती आहे, त्याला खूप बदलायचा जर प्रयत्न केला ना, तरी ते मूल बावचळतं. ते भले तिकडून मार खाऊन येत असेल, पण दुसऱ्या एखाद्या ठिकाणी ते चुणूक दाखवत असेल ना. चित्रकला स्पर्धेत तर पहिला येत असेल, तेव्हा तिकडे मार खाणारा मुलगा काय चित्र काढेल त्याच्या खाली त्याला लिहायची वेळ येईल. हे घर आहे, हे गाढव आहे. ते आपलं बाळ पहिलं बक्षीस घेऊन येत आहे. म्हणजे कुठेतरी त्याचा जो गुण ते चुणूक दाखवताय, त्याला प्रोत्साहन द्यायचं. त्याच्या पिंडाला विपरीत अशा महत्वाकांक्षा या कुठल्यातरी दुसऱ्या प्रभावाखाली त्यांना आकर्षित करतायत, हे जाणायचं आणि त्यापासून त्यांना त्यांना समजावून परावृत्त करायचं. थोडी मोठी होतात जेव्हा ती महत्वाकांक्षा व्यक्त करतात मुलं, तेव्हा ती तशी मोठी असतात 12, 13, 15 वर्षाची. तेव्हा आपण त्यांना समजावू शकतो, की बघ बाळा, लहानपणापासून मी बघितलंय तुझी ही प्रवृत्ती आहे. जे मूल बोलायला कचरतं चार-चौघांच्यात, काही मुलं अगदी सभाधीट असतात. कोणी पाहुणे आले की आपण मी कविता म्हणू, मी गाणं म्हणू, मी गोष्ट सांगू. तर दुसरं एखादं मूल आपण 4-4 वेळा सांगूनी नक्क म्हणून आईच्या पदराच्या मागे जातं. आता जे मूल त्याला सभाधीटपणा नाहीये, ज्याला बोलण्याची क्षमता नाहीये, त्याला तुम्ही फ्रंट डेस्क जॉब्स नाही द्यायचे, की जिकडे बोलणं, मार्केटिंग नाही तो करू शकणार आहे. या छोट्या-छोट्या गोष्टी आणि त्याच्यावरनं छोटे-छोटे आपले निकष बांधत जायचे. एखाद्या पाल्याला, एखाद्या मुलाला अभ्यासाची बैठक नाहीये, चंचल आहे. त्याच्या संकल्पना अतिशय कच्च्या आहेत. जेमतेम आदल्या दिवशी 4 दिवस आधी अभ्यास करून त्याला मार्क मिळतायत. पण आई-वडिलांना हे मनोमन माहीत असतं, की आपण त्याला ठोकून-ठाकून मार्क मिळवून देतोय. त्याच्या बेसिक कन्सेप्ट्स इतक्या चांगल्या नाहीयेत. ती त्याची प्रवृत्ती नाहीये. असं एखादं मूल म्हणायला लागलं, की मला IITत जायचंय. मी 2 वर्ष अभ्यास करीन. तर आपल्याला हे मनोमन कळतंय ना, की त्याचा नाहीये तो पिंड. मग आपण उगाचच शेफारून नाही जायचं तिकडे, की तू म्हणतोय ना, तर आपण करूया प्रयत्न. त्याला वस्तुस्थितीचं भान द्यायचं. इथेच पालकत्वाचा कस लागतो. कारण आपल्यालाच इतका आनंद होतो, आपलं मूल जर म्हणायला लागलं, की मी IIT साठी जाणार आहे आणि मी अभ्यास करीन आणि आपल्याला तर स्पष्ट दिसतंय, की त्याला ते नाही झेपणार आहे. तेव्हा आपण आपल्या महत्वाकांक्षांच्या घोड्यावर मुलाला नाही बसवायचं. मग ती मुलं ते ओझं पेलू नाही शकत आणि मग त्यांना नैराश्य येतं, की न पेलणारं ओझं ते घेतायत तर आपण त्यांना समजावायचं का त्यांना आपण आणखीन फूस लावायची? मुलांच्या नैसर्गिक क्षमता दाबायच्या किंवा त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचं आणि त्यांच्यात नसलेल्या क्षमता त्यांच्यात आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणायचा. की तो जर छान चित्र काढतोय, तो जर छान गिटार वाजवतोय, तर ते नाही त्याला करून द्यायचं आणि मग त्याला महत्त्व पटवायचं, की तू डॉक्टर आणि इंजिनिअर होण्यामध्ये कसं तुझं हित आहे. त्यातून त्या मुलामध्ये आंतरिक एक द्वंद्व तयार होतं आणि एक कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी तयार होते. आंतरिक द्वंद्व असलेलं व्यक्तिमत्व. कारण ती इतक्या अशा विचित्र त्या वयामध्ये असतात ना, की आई-वडिलांचं म्हणणं ते खोटं नाही पाडू शकत आणि त्यांचा आतला आवाज काहीतरी वेगळं सांगत असतो. आणि ते सांगण्याची त्यांच्यामध्ये पुष्कळ वेळा हिंमत नसते किंवा तेवढं कन्व्हिक्शन नसतं. तेही स्वतःला पटवून देतात, की नाही, नाही मी अभ्यास करू शकीन, मी IIT इंजिनिअर होऊ शकेन, गिटार काय मी नंतर वाजवेन. पण त्यांचं आतलं मन सांगत असं नाही यार मला सगळा वेळ गिटार वाजवायची.
बहुतांश मुलं पालकांचा विरोध करू शकत नाहीत आणि मग कोमेजून जातात हो. आणि त्यांचे जे अंतर्निहित जे आपण आधीच्याही आपल्या भागात पाहिलं की त्यांची अंतर्निहित जी संभावना आहे त्याला आपण फुलूनच देत नाही. संस्कारावर आपण बोललो तर संस्कार म्हणजे कुठलीही थोपलेली सवय किंवा लादलेली मतं नाहीत, तर आपल्या बाळातल्या स्फुल्लिंगाला ओळखून त्याला घातलेली योग्य फुंकर आहे, जेणेकरून तो स्फुल्लिंग चेतवेल आणि बाळाचं व्यक्तिमत्व उजळेल. त्यामध्ये पालकाने आपलं कुठलंच म्हणणं न आणणं, आपल्या बाळाकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहणं, आपल्या आशा आकांक्षांचा पूर्ती करायला आलेलं कोणीतरी नसून या एका जीवाचं पालकत्व आपल्याला निसर्गाने दिलं आणि निसर्गाची ही धरोहर आहे ती आपल्याला जोपासायला दिली, की आपल्या झोळीमध्ये हे बाळ टाकलं की जे संगीत घेऊन आलंय, हे बाळ टाकलं की जे चित्रकला घेऊन आलाय, मग त्यांनी आणलेली गोष्ट फुलवायला मदत करायची. जे रोपटं आलंय त्या रोपट्याला जे हवं ते खत पाणी द्यायचं, म्हणजे सुजाण पालकत्व. आणि अशा सुजाण पालकत्वाला कुठलंही ट्रेनिंग लागत नाही, लागते ती फक्त संवेदनशीलता. वय, धर्म, जात, शिक्षण काहीच आड येत नाही तिकडे. आपण कसे वाढलो, आपल्याला आपल्या पालकांनी काय सवयी लावल्या, त्या योग्य होत्या की अयोग्य, आपण त्याच सवयी, प्रथा, अपेक्षा मुलांवर आंधळेपणाने थोपायच्या का आता आपल्याला त्या पटत नाहीयेत म्हणून डोळसपणे त्या विरुद्ध मतांचा पुरस्कार करायचा. असाही एक पेच असतो पालकांसमोर की आम्ही तर बाळबोध वळणात वाढलो, की आमच्या घरी तर चालायचंच नाही सकाळी संध्या केल्याशिवाय आणि संध्याकाळी शुभंकरोती पाडे पर्वच्या रामरक्षा म्हटल्याशिवाय चालणारच नाही आमच्या वडिलांना आजोबांना, म्हणून आम्ही म्हणत गेलो. मग आम्हाला ते पटतंय म्हणून मुलांना ते म्हणायला लावायचं का आता आम्हाला ते पटत नाहीये म्हणून मुलाला अजिबात मी त्याला देवापुढे हात पण जोडून देणार नाही. ही दोन्ही टोकं चुकीची. या दोन्हीतलं काहीच करायचं नाहीये, फक्त त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तींचं डोळस निरीक्षण करायचं. त्याचा कल जर आस्तिकत्वाकडे असेल, त्याला जर आवडत असेल, आपण हिरण्यकश्यपू असू पण आपल्या पोटी जर प्रल्हाद जन्माला आला असेल तर त्याला प्रल्हाद होऊन द्यावं. त्याला जे आवडत असेल ते करायला त्याला वाव द्यावा. आणि आपण खूप आस्तिक असू पण त्याला जर नसेल करावं असं वाटत, 4-2 वेळा सांगितलं पण त्याचा तो कल नाही दिसत आहे, तर त्याला त्याच्यावरती जोर जबरदस्ती नाही करायची. त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तींना पोषक असं खत पाणी घालायचं, त्याला वाढायला मोकळी जागा द्यायची, त्या रोपाला वाऱ्यावर डुलून द्यायचं आणि त्याचं ते डुलणं आनंदाने बघायचं. स्वतःचं आकाश ते रोपटं स्वतःच शोधेल, त्याला ते शोधून द्यायचं. महत्वाकांक्षा कशा हँडल करायच्या त्याच्यासाठी हा एक फॉर्म्युला मला वाटतं उपयोगाला येईल. बघत राहा आपल्या बाळांकडे आणि हळूहळू एक एक गोष्ट त्याची टिपत राहा. अर्लियर द बेटर. जेवढं छोटं बाळ असेल तेव्हापासून बघत राहिलो तर आपल्याकडे खूप गोष्टी साठतील. त्याच्या स्वभावाची धाटणी समजायला आणि ती आपल्या मनामध्ये पक्की करा. या भागात इथेच थांबू. पुढच्या भागातही अशाच एका पैलूवर बोलायला आवडेल मला. नमस्कार.